मुलाची काल चौकशी झाली। खराच्या पत्नीच्या नावावर अनेक आर्थिक व्यवहार आहेत। मी मागेही म्हटलं की हा जो भांडे नावाचा जो अधिकारी आहे, ज्याला पुन्हा त्याच्या डिपार्टमेंटला पाठवून दिलं, या भांडेची पत्नी त्यांचे काही आर्थिक व्यवहार आहेत। या आर्थिक व्यवहारांची म्हणजे भांडेला नुसतं त्याच्या डिपार्टमेंटला परत पाठवणं पुरेसं नाही, भांडेचं निलंबन होणं गरजेचं आहे आणि भांडेची चौकशी होणं गरजेचं आहे। खराची पत्नी हिची नाफेडच्या वतीने एक कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे, व्यंकटेश प्रोड्युसर कंपनी। या व्यंकटेश प्रोड्युसर कंपनीमध्ये बऱ्याच वेळेला पैशांची उलाढाल, ब्लॅकचा व्हाईट करणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, त्या बाहेर येणं गरजेचं आहे। खरातची मुलगी सृष्टी खरात, या सृष्टी खरातच्या नावावर काही प्रॉपर्टी आहे, त्याच्या संबंधाने सुद्धा काही खुलासे होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही वारंवार म्हणतोय की चाकणकर असतील, केसरकर असतील, या सगळ्या लोकांचे CDR एकदा तपासले गेले पाहिजेत आणि यांच्या चौकशा झाल्या।